कल्याणमस्तु। सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव। आयुष्यमान भव, सौभाग्यवती भव। कल्याणमस्तु। आयुष्यमान भव, इष्टपुत्र सौभाग्यवती भव। इष्टपुत्र सौभाग्यवती भव। माझ्या आशीर्वादावर हसण्याचं कारण? क्षमा करा स्वामी, मी आपल्या आशीर्वादाला नाही, माझ्या प्राक्तनाला हसले। म्हणजे? स्वामी, आपण मला इष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला, पण माझे पती काशीस गेलेत, तिकडेच त्यांनी संन्यासाश्रम स्वीकारल्याचे ऐकिवात आहे। तेव्हा आपल्या आशीर्वादास सत्यता कशी येणार हा विचार मनात आला, म्हणून मी हसले। क्षमा करा स्वामी। मुली, तुझ्या पतीचं नाव काय? आपेगावचे गोविंद पंत कुलकर्ण्यांचे चिरंजीव विठ्ठल पंत। तुझ्या पतीची एखादी जन्मखूण सांगशील? लहानपणापासूनच त्यांना भक्ती मार्गाची ओढ होती। नम्र स्वभाव, लाघवी बोलणं, गोड आवाज। मुली, तुझ्या पतीची एखादी जन्मखूण सांग। जन्मखूण सांगतेस ना? जन्मखूण डाव्या खांद्यावर तुळशीपत्राचं चिन्ह आहे। तुझ्या घरी कोण कोण असतं? माझे वृद्ध आई वडील काळजीनं खंगून गेले। जावई परत येईल या आशेवर आसवांबरोबर अन्न गिळतायत। मला तुझ्या घरी नेशील? अवश्य स्वामी, आपल्या दर्शनानं माझ्या माता पित्यांचं आयुष्य वाढेल। चला व स्वामी। चला स्वामी, स्वामी, एक तप उलटून गेलं, जावई बापू गेले त्यांना। या वृद्ध पायामध्ये शक्ती होती, तोवर सगळी गावं तीर्थक्षेत्र ढुंडाळली, आल्या गेल्या पांथस्थाकडे विचारपूस देखील केली, पण जावई बापूचा काही पत्ता लागला नाही। पोरींनी नवऱ्यासाठी तपाची तपश्चर्या केली, उपास तपास केले, अनुष्ठानं केली, तीर्थाटनं केली, किती नवस केले, काही विचारू नका। तुम्हाला काय वाटतं, तुमच्या तपस्विनीची हाक ईश्वर ऐकणार नाही? मला एक सांगा, विठ्ठल पंत तुम्हाला कुठे भेटले? ते श्रावणातले दिवस होते। सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये अनंत व्रतोत्सव सुरू झाला होता। अवघे आळंदीकर उल्हासाने सहभागी झाले होते त्यात। इंद्रायणीला तर पहाटेच जाग यायची।
एके दिवशी मीही पहाटे स्नान वगैरे उरकून सिद्धेश्वराच्या दर्शनाला निघालो होतो. नदी किनारीच हे ध्यानात मग्न होते. एक दोनदा मी त्यांना पाहिलं होतं. मग थांबून विचारपूस केली तेव्हा समजलं आपेगावचे गोविंदपंत कुलकर्णी हे पिता, नीराबाई पैठणकर कृष्णाजी पंत देवकुळ्यांची भगिनी ह्या माता. त्यांच्या मातापित्यास गोरक्षनाथांचे शिष्य गैनीनाथांकडून ब्रह्मोपदेश झाला. वेदशास्त्र अध्ययन झाल्यानंतर तीर्थाटनास निघालेले ते विवेकी वैराग्य मला भासले. ते आळंदीत अतिथी असल्याने मी त्यांना स्वगृही येण्याची विनंती केली. स्वारी शास्त्राध्ययनास तीर्थाटनाच्या अनुभवाची जोड देण्यासाठी हरिचिंतन करत असे. द्वारकेपासून पिंडारकास, तिथून सुदामपुरी, मूळ माधव तीर्थ, भालुका तीर्थ, तिथून प्रभास, तिथून नाशिकची सप्तशृंगी, तसेच त्र्यंबकेश्वरास जाऊन ब्रह्मगिरीस सव्य प्रदक्षिणा घालून महाराज आळंदीस पोचले होते. कुठे कुठे फिरून आलेले हे पाय आपल्या दारी 4 दिवस विसावेत म्हणून मी त्यांना इथेच राहण्याची विनंती केली. ती त्यांनी मान्यही केली. आम्हीही रुक्मिणीसाठी विद्वान, सदाचारी, भगवत भक्त जावई शोधतच होतो. विठ्ठल पंतांचं वय योग्य होतं. ज्ञान वैराग्याचं तेज त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होतं. आम्हाला विठ्ठलपंत पसंतीस उतरले होते. घरी चालून आलेला हा सुशील तरुण जावई करून घ्यावा असे मनात भरले. विठ्ठलपंतांना माझा मनोदय सांगितला. विठ्ठलपंतांनीही तो मान्य केला. माझ्या कुवतीप्रमाणे लग्न सोहळा पार पाडला. आम्ही सगळेजण आपेगावास जाऊन आलो. विठ्ठलपंतांचे वडील गोविंदपंत आणि माता नीराबाई यांना सून खूप खूप आवडली. पुढे पुढे काय झालं? पण काळ देखील मोठी गंमत करतो कशी पहा. लग्नानंतर वर्षभरातच गोविंदपंतांचं आणि नीराबाईचं निधन झालं. विठ्ठलपंत विरक्त राहू लागले. संसारात त्यांचं लक्ष लागेना. सतत नित्य हरिचिंतनात मग्न असायचे. पोरीची काळजी हो म्हणून आम्ही उभयता आपल्या गावात जाऊन दोघांस आळंदीस घेऊन आलो. ज्यात समजुतीच्या गोष्टी सांगितल्या त्यांना. विठ्ठलपंतांनी संन्यास कसा काय घेतला? अहो, सारखं संन्यास घेतो म्हणत होते. संसारात माझं मन रमत नाही. लक्षातच रुक्मिणी त्रासून चाचा म्हणाली आणि ती आज्ञा समजून स्वारी निघून